श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. आज खूप छान दिवस आहे, कारण की आपल्या चॅनलला 6K पूर्ण झालेले आहेत. तेही स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत. खूप सारी मेहनत आणि तुमच्या प्रेमामुळे आज हा दिवस आहे. तर अशाच 6K पासून 60K पर्यंत मला नेऊन पोचवा, अशीच माझी इच्छा आहे. तर आज सकाळची मी नाश्त्याची तयारी करते. आज स्पेशल उपमा बनवते आहे वेगळ्या पद्धतीनं. तर चला म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूयात. उपमा करायचे बरेचसे प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रकार आहे. मी मटार घालून करणार आहे. मटार आता थोड्याच दिवसात आता संपणार आहे, बाजारात भेटायचं नाही आहे. म्हटलं आता आणलेलाच आहे हिरवा मटार, तर म्हटलं उपमामध्ये पण घालूयात. चला त्यासाठी काय काय तयारी लागणार आहे ते बघूयात आपण. रवा आहे जो जाडसर आहे, तो मी इथं भाजून घेते आहे. दोघंच खाणार आहोत, आईंचा उपवास आहे, त्याच्यामुळे मी थोडंच घेतलेला आहे. इथं मंद आचेवरती असं लालसर असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. अगोदरती आई वगैरे लागू नये त्यासाठी, किडे वगैरे लागू नये त्यासाठी मी अगोदर भाजून ठेवलेला होता. फक्त 75% आपल्याला इथं भाजून घ्यायचा होता. तर इथं छानपैकी आपला रवा भाजून झालेला आहे. रवा काढून ठेवते आणि मी शेगडीवर पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर तीच कढई आपण उपम्यासाठी यूज करणार आहोत. तर आपण इथं काय काय घेतलेलं बघूयात. रवा घेतलेला आहे भाजलेला, हिरवे मटार घेतलेले आहेत, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या बारीक कटिंग केलेल्या, शेंगदाणे घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, टमॅटो घेतलेले आहेत. तर रेसिपी पाहूयात. कढई तर गरम होतीच, त्यामध्ये आपल्याला तेल, उपम्याला जेवढं तेल लागणार आहे ते आपण यात टाकून घेऊयात. तेल गरम झालंच की त्याबरोबर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि मटर आहे तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामुळे कच्चापणा निघून जाईल आणि शेंगदाणे पण कडक होतील. अशा पद्धतीनं मटर घातल्यावरती एक वेगळीच चव येते, त्याच्यामुळं मटर घालून उपमा करते आहे. बराच वेळा केलेला आहे, पण मी काय शेअर केला नव्हता. आज म्हटलं वेळ होता व्हिडिओ शूट करायला, तर म्हटलं चला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूयात. तर शेंगदाणे आणि वाटाणा आपला तो झालेला आहे फ्राय करून, पाहू शकता तुम्ही. ह्याच्यामुळं वाटाणा शिजला जातो बरं का. तर त्याच तेलामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे. दोन्ही कडकडायला लागलं की त्यामध्ये आपल्याला जे आपण कढीपत्ता, मिरची वगैरे जे फ्राय करायला घालणार आहोत ते घालून घ्यायचं आहे. मिरची आणि कढीपत्ता यांना तडतडतो, अंगावर उडतं तेल, त्याच्यामुळे मी लांबून टाकत होते. तर आता हे चांगलं फ्राय झाले की कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बेसिक नॉलेज आहे, सगळ्यांना माहितीच असतं, ते काही सांगायची गरज नाही आहे. चला मी तुमच्याबरोबर आणखी एक गोष्ट शेअर करते. मी व्हिडिओचा म्हणजे सुरुवात 2 वर्षाखाली केली होती, पण माझ्या चॅनलला ग्रोथ होती, सबस्क्रायबरही येत होते, पण मी चॅनलवरती व्हिडिओ टाकत नव्हते, मेहनत अजिबात घेत नव्हते. त्याच्यामुळं माझी चॅनलची ग्रोथ खूप कमी झाली. तुम्ही जर न्यू यूट्यूबर असाल किंवा कोणाला चॅनल ओपन करायचं असेल, तर त्यांनी प्लीज यूट्यूबवरती येणं मेहनत करा, रोज व्हिडिओ टाका, स्किप करू नका व्हिडिओमध्ये. जर एखाद दिवशी व्हिडिओ टाकायला जमला नाहीच तर ठीक आहे, पण डेली बेसिसवर व्हिडिओ टाका, म्हणजे तुमच्या चॅनलची ग्रोथ होत राहील. तर आपल्या रेसिपीकडे वळूयात. इकडं कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्यात टॅमॅटो टाकणार आहोत. टॅमॅटो कोणाला आवडतो नाही आवडत त्यांच्या मनाने टाकू शकता ह्याच्यामध्ये. तर टॅमॅटो कांदा चांगला फ्राय करून झाल्यानंतर आपण शेंगदाणे आणि वाटाणा जो फ्राय करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. इथं मला गाजरही टाकायचं होतं, पण गाजर नव्हतं घरामध्ये, त्याच्यामुळे मी गाजर टाकलेलं नाही आहे. पण टॅमॅटोमुळे जो कलर मला पाहिजे होता तो बरोबर आलेला आहे. चांगलं सगळं मिक्सअप करून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड करत नसताना तुम्ही तर त्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. इथं मी डायरेक्टली गरम पाणी करून घातलेलं आहे ह्याच्यात, त्यामुळे उकळी यायला जास्त वेळ लागणार नाही आहे. पाहू शकता तुम्ही, डायरेक्टली उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला साखरेचे दाणे घालायचे आहेत. खूप सारी साखर नाही घालायची, एकदम लिमिटमध्ये साखर घालायची आहे, म्हणजे त्याला गोड तिखट आंबट असा टेस्ट येणार आहे. तर इकडं मस्तपैकी उकळी आलेली आहे. उकळी आल्यास
त्यामध्ये लगेचच रवा टाकायचा आहे. जर उकळी नसेल त्यामध्ये रवा टाकला तर गाठी होऊ शकतात. तर इथं तुम्ही उकळी येतानाच त्याच्यामध्ये रवा टाका आणि मस्तपैकी हलवून घ्या. बिलकुल गाठी वगैरे काही झालेला नाही आहेत. आता हे पातळ दिसतंय. 5-10 मिनटं आहे ना ह्याला शिजून द्यायचं आहे रवा. रवालाही शिजायला वेळ लागतो, कारण की कच्चा राहिला तर पोटही फुगतं, पोटातही दुखतं. आताचं वातावरण असं आहे की आजही माणसं पडतात, त्यामुळे अन्न चांगलं शिजलेलंच खावं. तर मी इकडं आहे ना वाफ घेऊन झाकण ठेवून वाफ घेतलेली आहे आणि आपला उपमा एकदम मस्तपैकी शिजलेला आहे. तर पाहू शकता पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि आपला कोरडा फटफटीत असा उपमा झालेला आहे. कलरही खूप सुंदर आला होता त्याचा आणि खायला तर उत्तमच लागत होता. तर अशा प्रकारे मी उपमा केलेला आहे. कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. मिरची तिखट तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता. तिखट लागले तर तिखट, साखरही स्किप करू शकता, टमॅटोही स्किप करू शकता. पण अशा पद्धतीनं उपमा करून पहा, नक्की सगळ्यांना आवडेल. दिसायला पण टिमटिम दिसतंय आणि भारीच वाटते ते सगळं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूयात अशा व्हिडिओमध्ये. अगोदर मी जी चूक केली आहे व्हिडिओ न टाकून, ती यापुढे होणार नाही आहे. रोज डेली बेसिसवर व्हिडिओ येत राहतील. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.